रस्त्यावर दारू पिणे तळीरामांना भोवलं। गंगापूर रोडवरील घटनेनंतर नाशिक पोलीस सतर्क मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड्यावर दारू पिणाऱ्या 10 तळीरामांवर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी असलेल्या एका वाईन शॉपच्या बाहेरच काही मद्यपी मद्यपान करून धिंगाणा घालत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या। यावरून अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार व गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार सचिन करंजे, अनिल गाडवे, राकेश पाटील, मयूर पवार, स्वप्नील जुंद्रे यांच्या पथकानं पाथर्डी फाटा येथील नम्रता पेट्रोल पंपासमोर त्रिमूर्ती चौक व दत्त मंदिर चौक येथील वाईन शॉपच्या बाहेर उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या 10 तळीरामांवर कारवाई केली। यावेळी वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांनी मद्यपींना समुपदेशन करत कारवाईचे आदेश दिले। 3 दिवसात 45 जणांना समज गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मद्यपी तरुणींनी मद्यप्राशन करून रात्री धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला होता। त्यानंतर अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 3 दिवसात सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या तब्बल 45 तरुणांवर कारवाई करत त्यांना समज देऊन सोडण्यात आलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको, नाशिक।